तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुमचे विलेज लाईफ पांचेत चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करेन। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत एका अशा रिसॉर्टला जे एकदम नॅचरल होमस्टे रिसॉर्ट आहे। तर हे रिसॉर्ट आहे द तिलारी रिवर पॅराडाइज होमस्टे रिसॉर्ट। तर मित्रांनो, हे जे रिसॉर्ट आहे हे लोकेटेड आहे ज्यावेळी आपण तिलारी घाट संपतो, तिलारी घाट संपल्यानंतर साधारण 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला उजव्या साईडला हे रिसॉर्ट लोकेटेड आहे। साधारण रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर नदी किनारी हे एकदम रिव्हर पॅराडाइज हॉटेल आहे। तर या हॉटेलचे तुम्हाला ॲडव्हर्टाईज तिलारी घाटामध्ये, घाटाच्या वरपासून ते तिलारी घाट संपस्तोपर्यंत भरपूर ठिकाणी मध्ये हे घाटाचे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत। तर हे रिव्हर पॅराडाइज जे होमस्टेचं जे लोकेशन आहे, तुम्ही जर हे गुगलवर जर चेक केलं तर तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट चारी बाजूनी घनदाट जंगल असे आहे आणि थोडीशी फक्त जी रस्त्याची जी 200 मीटरची जागा आहे तिथे फक्त थोडे काजूचे आणि नारळाचे थोडेसे झाडी आहेत, म्हणजे बाग आहे। नाहीतर पूर्ण चौकडून पूर्ण एकदम फॉरेस्टमध्ये हे वेढलेलं पूर्ण रिव्हर पॅराडाइज हे हॉटेल होमस्टे आहे। तर मित्रांनो, हे द तिलारी रिव्हर पॅराडाइज हे जे होमस्टे आहे ते एकदम नॅचरल अशा ठिकाणी आहे, नॅचरल लोकेशन आहे। जर तुम्हाला विथ फॅमिली जर तुम्हाला एखादं असं लोकेशन पाहिजे आहे जिथे एकदम तुम्ही निवांत राहू शकता, तर हे रिसॉर्ट होमस्टे एकदम बेस्ट लोकेशन आहे। या ठिकाणी तुम्हाला एकदम आधुनिक सुखसोयी असलेले 2 रूम अवेलेबल आहेत। त्या व्यतिरिक्त मस्त असे लॉन त्याच्या पूर्ण प्रॉपर मेंटेन केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त रिसॉर्टच्या एकदम बाजूलाच एक नॅचरल अशी नदी आहे। हे जे रिसॉर्ट आहे ते पूर्ण चारी बाजूने पूर्ण घनदाट जंगलाने वेढलेलं आहे। तर इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आवाज वगैरे जो आहे लांब काही येणार नाही। जे पण आहे हे पूर्ण जंगलातील जे तुमचे प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे, किड्यांचे वगैरे जे नॅचरल आवाज आहेत हे पूर्ण ह्या रिसॉर्टमध्ये अवेलेबल तुम्हाला येणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण ह्या रिसॉर्टची एक छोटीशी अशी एक टूर घेऊ। तर पाहू शकता ह्या रिसॉर्टच्या कंपाऊंडमध्ये एक जागा केलेली आहे, तिथे तुम्ही चहा नाश्ता घेऊ शकता किंवा लंच डिनर पण करू शकता मोकळ्यात जर तुम्हाला डिनर करायचं असेल। आणि रिसॉर्टच्या जस्ट बाजूला अशी ही नदी आहे। ही नदी बारमाही आहे, कारण की मित्रांनो हे आम्हाला चांगलं माहिती आहे की आम्ही इथे ऑलमोस्ट 10 वर्ष ह्या इथे कॉलनी होती इथे राहिलेलो आहे। तर आम्ही हे साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेलो, तर त्यावेळी हे पाणी बघा एकदम नॅचरल, शांत, स्वच्छ, काही प्रदूषणाचा काही तुम्हाला जाणवणार नाही असं हे क्लिअर पाणी तुम्हाला एकदम नदीच्या तळाला एकदम क्लिअर तुम्हाला दिसू शकतं। हे एकदम कडलं आहे, पण मोठ्या खोल ठिकाणी जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला तळापर्यंत पूर्ण नीट अँड क्लीन असे दिसतं। या ठिकाणी नदीमध्ये खूप असे मासे आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मनसोक्त असे नॅचरल स्विमिंग पूलचा अनुभव घेऊ शकता। फक्त नदीमध्ये आंघोळ करताना किंवा स्विमिंग करताना थोडंसं भान असणे गरजेचं आहे, कारण की नदीमधली जी पाण्याची लेवल असते ही अचानक खोल असू शकते, एखाद्या ढोवामध्ये किंवा दगडी वगैरे असतात। त्यामुळे निसर्गाचा पोहण्याचा आनंद घ्यायचा आहे तो थोडा जपून घेणे गरजेचं आहे। आणि कुठल्याही पण नवीन ठिकाणी ज्यावेळी पण तुम्ही जाणार पाण्यामध्ये विशेषतः, तर तिथले जे लोकल लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही थोडीशी विचारपूस करून घ्यावे की इथले पाणी कसं आहे, खोल आहे का कसं आहे। त्यामुळे आपल्याला त्या पाण्याचे तुम्हाला अंदाज येऊन जातो। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे रिसॉर्ट आहे म्हणजे होमस्टे आहे, या ठिकाणीचे सगळ्या बाजूनी याला प्रॉपर असं कंपाऊंड केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त इथे नारळाचे वगैरे झाडे आहेत, मस्त नॅचरल, तुम्हाला एखाद्या कोकणातील गावासारखा अनुभव येतो। या ठिकाणी आत्ता स्विमिंग पूलचं पण काम चालू आहे। आम्ही आलतो त्यावेळी स्विमिंग पूलचं काम चालू होतं। पण इथल्या रूमबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। आम्ही हे रूमला ॲक्च्युली संध्याकाळी आलतो आदल्या दिवशी,
पण त्यावेळी संध्याकाळी 6च्या दरम्यान आम्ही आलो, 5:30-6च्या दरम्यान. त्यावेळी काय आम्हाला शूट काय प्रॉपर करता नाही आलं. तर आम्ही आता निघताना ह्या रूमची तुम्हाला छोटीशी टूर करत आहे. ॲक्च्युली आता ओनर हे लॉक करत होते, आम्ही ऑलमोस्ट हँडओव्हर करत आहे, पण थोडक्यात माहिती घेऊ. तर या ठिकाणी जे बांधकाम आहे हे पूर्ण चिऱ्यामध्ये आहे. बाहेरनं प्लास्टर केलेलं नाहीमुळे एकदम मस्त असा लुक येतो. तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला किंग साईज बेड भेटतो, लाईट भेटतात, फॅन भेटतो. त्या व्यतिरिक्त छोटंसं किचन भेटतं. किचनमध्ये जे गरजेचे छोटे छोटे भांडे आहेत ते अवेलेबल आहेत. तुम्हाला जर काही स्वतः चहा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही स्वतः करू शकता, फक्त साहित्य तुम्हाला आणायला लागेल. तर बाथरूममध्ये पूर्ण मॉडर्न ॲम्युनिटी अवेलेबल आहे. कमोड आहे, गीझर आहे, शॉवर आहे. इथे 24 तास पाणी आहे आणि हे पाणी पण आहे हे विहिरीचं पाणी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आंघोळ करताना वगैरे काही इचिंग वगैरे होणार नाही किंवा पाण्याचा काही त्रास होणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला एका रूममध्ये छोटंसं रूम आहे, यामध्ये एक कबड आहे. त्या कबडमध्ये एक्स्ट्रा गादी वगैरे आहे, अंगावरचं आहे. जर तुमचे लोक जास्त असेल तर तुम्ही ते गादी वगैरे यूज करू शकता. तर मित्रांनो, हे जे रूम्स आहेत ते दोन्ही रूम हे आयडेंटिकल रूम आहेत. तर रूममध्ये च्या बाहेर तुम्हाला दोन्ही रूमच्या बाहेर तुम्हाला जे आहे हे चिऱ्यांचं आहे बांधकाम, त्याला प्लास्टर केलेलं नाही, त्यामुळे ह्याचा लुक हा एकदम मस्त असा येतो. त्या व्यतिरिक्त रूमच्या बाहेर तुम्हाला छोटासा डायनिंग टेबल आहे. दोन्ही रूमच्या बाजूला डायनिंग टेबल आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेर फ्रीज आहे. जर तुम्ही काही खायचं वगैरे आणलं असेल तुम्हाला त्या फ्रीजमधचा उपयोग तुम्ही करू शकता. तर इथे पूर्ण असे आजूबाजूला कंपाऊंड आहे, लॉन वगैरे आहे. तुम्ही मस्त आउटडोअर गेम वगैरे खेळू शकता. लॉन चांगला मेंटेन केलेलं आहे. आता इथून पुढे जी माहिती आहे तर वेदांत त्याच्या स्वतः माहिती देणार आहे. तर पाहूया आपण वेदांत काय माहिती देतो ह्या प्लेसबद्दल. आपण या हॉटेलवर थांबलेलो, द रिव्हर पॅराडाईज तिलारी. सो इथं आहे पॉवर हाऊस, इथं आहे लाईट, इथे गार्डन आहे छान, इथे टाईल्स वगैरे आहेत, टेबल्स आहेत. मागं एक नदी आहे. या डिसेंबरच्या टायमिंगला पाणी ठीकठाक असतं, खोल नसतं. इथं स्विमिंग पूलचं काम चालू आहे. नवीन हॉटेल आहे. इथं आहे आपला 2 रूम्स, जस्ट 2च आहेत. एवढे 2 रूम्समध्ये तुम्हाला 3 बेड भेटतात. ॲक्च्युली 2च बेड आहेत, 2 एक्स्ट्रा घेतलेत आम्ही. एकदम छान आहे असं. रूम्स पण तुम्हाला दाखवतो. मागं नदी आहे, इथं स्विमिंग पूलचं काम चालू आहे. इथं तुम्ही बसू वगैरे शकता. हा आहे एरिया बसण्या. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे या नदीवरती आणि तुम्हाला दाखवतो. पप्पा इथं ऑलरेडी गेलेत. हे बघा, स्लिपली आहे सगळं. गावापेक्षा डेंजर हा एवढाच पॅच आहे फक्त. तो गाळ आहे थोडा आणि पप्पा ऑलरेडी गेलेले आहेत तिकडं फिशिंगला. बांबूचा रॉड घेऊन आपण पोचलेलो आहे. पप्पा काय करतात काय माहिती. तर पप्पा मी त्यांच्या माग बघा मासे कसे उड्या मारतो तू तिथं. काय रिपल्स येत नाही, सगळे मासे आहेत. तर आता पण आपण पण असं इथून जाऊन पप्पांकडे जाऊया. चला जाऊया इथून. नंतर दाखवतो. रस्ता थोडा हार्ड आहे. एवढं पॅच होतं पण ती करूनच्या वायरी, कारण तिलारीमध्ये अशी हत्ती आणि वाईल्ड ॲनिमल्स खूप आहेत. त्याला प्रोटेक्ट व्हायला करंटच्या वायर्स लावून गव्हर्नमेंटनी. तर त्यामुळे इथं जाऊ नाही शकत आपण. पप्पांकडनं रॉड वगैरे घेऊया, त्यांच्यासोबत फिशिंगला बसूया, जाऊया. पण हे जे आहे दगड खूप स्लिपली झाली आहेत, कारण यांना माती आहे ना पाणी आहे, त्यामुळे हे असेच पाण्यामध्ये स्लिपली होत होते. हा दगड बघ कसा आहे, सपाट मोठा आहे खूप. तिथून तिथं पप्पांच्या इथं आलेलो आहे. आता आपण मासे तिथं आपण इथं बसूया आणि फक्त बघूया. आपण इथं थांबूया.
आणि वेट करूया एखाद्या माशाचा. काल पण बसला काल पण काही सापडलं नाही. इथे खेकडा, हा खेकडा पण पकडला तुम्ही? नाहीस, त्याला मोजून ठेवलाय. हा बघा खेकडा मासा लिटरली अशी इथे. तुम्ही काय लावून टाकलंय? काय लावून टाकलंय? ओके लावून टाकली आहे. बघू शकता पाणी कसलं क्लिअर आहे. इथे पण मासे आहेत. ऍक्च्युली हा एक मासा आहे. फोकस, हा मासा आहे. इथे दिसत आहे तुम्हाला थोडा. हा ऍक्च्युली एक मासा आहे. काहीच नाही. हा आहे आपला रिसॉर्ट, आय मीन होमस्टे, जिकडे आपण राहिलेलो. आणि मागं आहे वडा, जिकडे आता आपण आंघोळीला जाणार आहे. बघा पाणी खतरनाक जास्त होतं. आपण इथं होमस्टेला आलेलो आहे. काका तुमच्या जन्मगावाबद्दल काहीतरी सांगा. काय पाण्यात जायचं? मित्रांनो मासे खूप सारे आहेत बघा. बघा लिटरली मासे इथे नांगाला करायला मासे देतो. काही की दिसत असतील रिफ्लेक्शन वगैरे मध्ये. पाणी पण कसलं क्लिअर आहे. पुढे एकदम मासे आहेत. काकांचा इथे जन्म झालता आणि हे लोक इथं मासे लायचे नदीला. काय झालं? पेबल्स, गोल गोल दगड. छान आहे अशी नदी मोठी. इथं लय मासे. आम्ही दादा त्याच्याकडे बिलकुल जाऊ नको. दगड बिगड मारशाल लागेल. हा चला चल ये लवकर. खेळ पोवा. तू बेबी पोहतो. हा दादा पोवायला शिकायचं. पोवायला तिकडे खोल असेल बरं का. नाही पण लगेच होते पाणी. हा तेच की. अरे उडी मार. लय तिकडे जाऊ नको बाळा. इकडे बघा. ते बुडून डायरेक्ट जातो खिडकी मारून. काय जरा जवळ अंतर कमी करू. अरे एकदम बाजारा कट करू का आता? 2.5 मिनिटात झाला का? होऊ दे. 2.5 मिनिटात झाला. मजा येते का? हा
आपण आता कोण किती जास्त कोण किती जास्त चला मी पण कोण जास्त वेळ पुढतं नाही नाही बेबी नको आमच्यात तुमच्यात 1 2 3 4 नाही बस दादावर ये पाणी गेलं की तर मित्रांनो, या होमस्टेला आपण आदल्या दिवशी 5:30ला पोचलो होतो, पण त्यावेळी गेलं त्यावेळी लवकरच अंधार झाला, त्यावेळी काही जास्त शूट नव्हतं करता आलं. पण तुम्हाला जर या होमस्टेला जर तुम्हाला राहायचं असेल तर इथे जेवणाची वगैरे उत्तम व्यवस्था आहे. व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे पाहिजे ते बनवून भेटेल. पण तुम्हाला जे जेवणाचं किंवा नाश्त्याचं जे सांगायचं आहे ते कमीत कमी 3-4 तास अगोदर तुम्हाला सांगायला लागतं, कारण की ही होमस्टे एवढ्या रिमोट लोकेशनला आहे. तर काही तुम्ही जर ऑर्डर दिली म्हणजे नॉनव्हेज वगैरे म्हणजे चिकन वगैरे, तर ते आणण्यासाठी कमीत कमी 10 किलोमीटर लांब जायला लागतं. त्यावेळी हे तुम्हाला आणून मग नंतर बनवून देणार, त्यामुळे जेवणासाठी अगोदरच तुम्हाला ऑर्डर देऊन ठेवायला लागेल. जर तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल तर तुम्ही ह्या होमस्टेला नक्की व्हिजिट करा. या ठिकाणी तुम्ही राहून एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घेऊ शकता. जर तुमचं जर लक चांगला असेल तर तुम्हाला नक्की आजूबाजूला प्राणी दिसू शकतात. जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कॉमेंट करा, ज्याने आम्हाला आमचे व्हिडिओ इम्प्रूव्ह करण्याला मदत भेटेल. धन्यवाद.